थांबा थांबा एक मिनिट शांत शांत. हा कॅप्टनशिप मध्ये जिंकला त्याबद्दल आपण थोडस बोलावं. आज टॉस जिंकलो आणि त्यांचे जसे बॅट्समॅन आले त्याप्रमाणे मी बॉलर लावले आणि प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट घेतली. त्यानं खूप रंडी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कॅप्टनला वाटलं मी असं करीन मी तसं करीन तरी एक कॅप सुटली. शोएबला पहिली ओव्हर देण्याची स्ट्रॅटेजी काय होती? हा ती स्ट्रॅटेजी अशी होती की पाकिस्तान. त्यांचा एक महत्वाचा बॅट्समन शेरा हा बॅटिंगला आलेला होता. मला यानं जर अगोदर सुरुवात जर चांगली केली मग आपल्याला थोडं जड आहे. त्यामुळे अगोदर थोडी स्टोट मी बॉलर लावला. वेल कॅप्टनची घेतली. अशोक उतरल्यावर शरद पुढे का सर्कल मध्ये येतो? त्याला वाटतं अशोक भाऊचा आणि मी काय जीवन आउट करेन मारते मग शरद पळतो बॉलच्या पाठीमागे. शेवटी 7 ओव्हर झाल्यानंतर सानप सरांचा तुषारला उतरवण्याचा इरादा होता. त्यांना काय लागतं? अंडे. कसं आहे त्यांना फक्त लागते आपल्याला भेटली पाहिजे. तुषारविषयी वैयक्तिक आमच्या मनात काही नाही. म्हणजे तो कधी बी खेळू शकतो. माझ्याकडून जर असलं तर मी त्याला कधी म्हणणार नाही मागे पुढे खेळ नियमाने खेळ तसं त्याने नियमाने खेळावं. सानप सर एक चांगलं कॅप्टन आहे. सानप तर चांगले कॅप्टन आहेत पण बाकीचं जे चौकट आहे ती त्यांना करून देत नाही. काय करते बाकीचे बोटं घालते. तुमच्यावर असा आरोप आहे की तुमची कॅप्टनशिप जोगदंड सरांनी केली. त्याबद्दल काय मत आहे? तो जो आरोप आहे तुमचा हा सरस विरोधकाचा आरोप आहे पण तसं नाहीये. कारण ज्यांना बॉलिंग दिली मीच दिली. म्हणजे एकनाथ शिंदे आणि ते अजित पवार मुख्य पण खरं सूत्र देवेंद्र फडणवीसच चालित होत. खेळायला प्रत्येकाला एक एक ओव्हर द्यायला पाहिजे. विशाल खरात बॅक टू बॅक 6 मारत होता तेव्हा तुमच्या मनात काय होतं? त्यावेळेस मी थोडं घाबरलो. योद्धा असा फॉर्म मध्ये राहिला तर काय करावं पण म्हणलं पाहू 1-2 ओव्हर आणि जर नाहीच पण रेटलं तर मग मी स्वतः बॉलिंगला येणार होतो. सानप सरांनी स्कूटी चालू केली निघून जात आहेत का? त्यांची हार झालेली आहे ते इतक्या वेळ थांबले हेच विशेष आहे पण उतरले ते भेट नाही तसे. समोरच्या संघात कुठल्या प्लेअरची थोडीशी भीती वाटत होती? सूर्याबाई. समोरच्या संघात तसं ओपनर त्यांचा असीम भाई त्याच्यानंतर तुषार लेट आले मग मला वाटलं आता बरं झालं आज आहे. सानप सर उद्या रच्चडी खेळण्याचा प्रयत्न करतील का? ते रोजच खेळतात. ठीक आहे, धन्यवाद.